चव्हाणांचं फक्त तोंड वापरले, शब्द मात्र मुख्यमंत्र्यांचेच. पवार संतापले. लातूरकरांच्या अस्मितेवर घाव. लातूरकर हात मजबूत करून भाजपला धडा शिकवतील. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचेच काही पिसाळलेल्या मेंदूंचे व्यक्तींकडून लोकनेत्यांवर वादग्रस्त विधाने करायला लावणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. तोंड मात्र रवींद्र चव्हाण यांचं. मात्र दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की ते वादग्रस्त वक्तव्याचे शब्द रचना हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 13 मधील आयोजित काँग्रेसच्या विराट सभेला संबोधित करताना काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी भाजपावर निशाणा साधत गंभीर आरोप केला. भाजपाचे नेते उलटसुलट लातूरकरांच्या अस्मितेवर घाव घालण्याचा पूर्ण नियोजित षडयंत्र केला असून लातूरकर येणाऱ्या 15 तारखेला हाताचं बटन दाबून आम्ही लातूरकर आमची अस्मिता लोकनेते विलासराव देशमुख असल्याचं मतदानातून दाखवून देतील, अशी रोखठोक प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 13 मधील आयोजित काँग्रेसच्या विराट सभेत व्यक्त केली. लातूरकरांच्या प्रश्नावर बोलायचं सोडून लातूरकरांच्या अस्मितेवर घाव करणाऱ्या भाजप लातूरकर निवडणुकीत जागा दाखवतील असा विश्वास हनुमंत पवार यांनी यावेळी व्यक्त केला. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब त्यांच्या विचारांवर श्रद्धा असलेलं, निष्ठा असलेलं हे लातूर शहर आहे. लातूर ही उद्योग नगरी आहे. लातूर ही व्यापारी पेठ आहे. लातूर हे शिक्षणाचं हब आहे. या अशा सुसंस्कृत विकासाच्या मागे जाणाऱ्या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष विध्वंस करायचा म्हणून त्यांची टोळधाड इथं आलेली आहे. हा एकट्या अमित देशमुख साहेबांचा पराभव करायचा म्हणून नाही, हा धीरज भैया देशमुख साहेबांचा पराभव करायचा म्हणून नाही, हा लातूरमधल्या सामान्य जनतेचा पराभव करायचा आहे. तिथलं सामाजिक, जातीय, धार्मिक वातावरण त्यांना कुलुषित करायचे. या शहरात त्यांना दंगली करायच्यात. विकासाच्या प्रश्नावर चर्चा होऊ द्यायची नाही म्हणून त्यांची टोळधाड या लातूरमध्ये आली. पण अमित भैया देशमुख साहेब, धीरज भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात या लातूरमधला दलित, या लातूरमधला अल्पसंख्याक, या लातूरमधला ओबीसी समाज, या लातूरमधला ओपन समाज, ही सगळी माणसं चाकूरकर साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील, यांच्या विचारांवर श्रद्धा असलेली लोक आहेत. यांनी किती येऊ द्या, अजित पवारांनी येऊ द्या, बीजेपीवाल्यांनी, फडणवीसांनी येऊन जाऊ द्या, त्यांचे मंत्री इथं ठाण मांडून बसलेले आहेत असं आम्हाला कळालं. लातूरकर जनता यांच्या कुठल्याही भूलथापांना भीक घालणार नाहीत. इथं काँग्रेसचाच पंजा जिंकणार, इथं प्रकाश आंबेडकर साहेबांचाच विचार जिंकणार आणि सामान्य लातूरचा माणूस इथं विजयी होणार. वादग्रस्त विधान केले प्रांत अध्यक्ष रवी चव्हाणांनी आणि कौतुक केले मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना. एका बाजूनं टीका करायची, दुसऱ्या बाजूने कौतुक करायचं. रवींद्र चव्हाण याला बोलायला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. जसं पडळकरांना बोलायला देवेंद्र फडणवीस सांगतात, चित्रा वाघांना बोलायला देवेंद्र फडणवीस सांगतात, ती नवनीत राणा आहे त्यांना बोलायला देवेंद्र फडणवीस सांगतात. ही सगळी विधानं ही देवेंद्र फडणवीसांची आहेत. तोंड फक्त रवींद्र चव्हाणचा आहे. देवेंद्र फडणवीसांना योग्य तो धडा लातूरची जनता शिकवेल असा मला विश्वास. हा लातूरकरांचा अस्मितेचा प्रश्न असा समज झाला. लातूरकरांना त्यांच्या नागरी प्रश्नावर चर्चा अपेक्षित होती, रस्त्याच्या कचऱ्याच्या प्रश्नावर, विजेच्या प्रश्नावर, सुरक्षेच्या प्रश्नावर. पण भारतीय जनता पक्षाला त्याची चर्चाच होऊ द्यायची नाही. सरकार म्हणून 11 वर्ष देवेंद्र फडणवीस आहेत. काय दिलं तुम्ही लातूरला, हा प्रश्न लातूरकरांनी विचारू नये म्हणून त्यांनी भावनिकतेवर निवडणूक घेऊन गेले. आमच्या अस्मिताबद्दल, आमच्या लोकनेत्यांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. माफी मागितली नाही, त्यांनी परत मजबुरी दाखवली. अजूनही ते बोलतील पण लातूरची जनता त्यांना त्यांची रागा दाखवेल. शेवटचा प्रश्न, लातूरकर म्हणून लातूरकरांना काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांची ओळख आहे. त्यांची बदनामी करणाऱ्यांना लातूरकर धडा शिकवतील आणि महानगरपालिके म्हणून गुंडगिरी करणाऱ्यांचं, हप्तेखोरी करणाऱ्यांचं, वशिलेबाजी करणाऱ्यांचं सरकार इथलं ते येऊ देणार नाही. देशात काही सरकार असेल, राज्यात काही असेल, पण लातूरमध्ये विलासरावजी देशमुख साहेबांची शिस्त, विलासरावजी देशमुख साहेबांचा प्रशासनावर स्वच्छ कारभार करण्याचा पायंडा आणि सगळ्या जाती धर्मांनी एकत्र राहायचं याचाच विजय इथं होणार आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.